आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांनी सर्वाधिक म्हणजे 23 जागांवर विजय मिळवला आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या सुशासनाच्या धोरणाला आशीर्वाद दिले असून एनडीए सोबतचं नातं आणखी दृढ केल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजप शिवसेना कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या सोहळ्यात विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत जनतेनं दाखवलेल्या विश्वासावर खरं उतरण्याचं आवाहन केलंय। विदर्भात 4 महानगरपालिकांपैकी नागपुरात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। नागपुरात भाजपाला 102 जागांवर यश मिळालं असून त्यापाठोपाठ काँग्रेस 34, एनसीपी अजित पवार गट 1, शिवसेना शिंदे गट 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 2 तर एआयएमआयएम पक्षाला 6 जागा मिळाल्या आहे। याशिवाय अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरला असला तरी कुणालाही अकोल्यात स्पष्ट बहुमत नसल्याचं चित्र आहे। भाजपसह महायुती 40 जागांवर थांबली आहे। अकोल्यात 41 ही मॅजिक फिगर असून इथं बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेसाठी भाजपसह काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहे। काँग्रेसनंही मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान निश्चित केलं आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट होता शहरातील सत्ता समीकरण अधिक गुंतागुंतीचं झालंय। 87 सदस्यांच्या सभागृहात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा 44चा आकडा गाठणं कठीण ठरणार आहे। 15 जागा जिंकलेला आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडे सत्तेची निर्णायक किल्ली असणार असून सत्ता स्थापनेचं गणित त्यांच्या भोवती फिरत आहे। काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे। राज्यात 10 ठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं। ते काल बुलडाणा इथं बोलत होते। महापालिका निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल स्वीकारत असल्याचं विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ही अंतिम मुदतवाढ असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार।